पड़े हैं। फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश मध्ये बैठक सुरू आहे। त्या बैठकीची ही दृश्य समोर आली आहे। जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यामध्ये ही बैठक होतीये। विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये ही बैठक होतीये आणि ही दृश्य समोर आलेली आहेत। मागण्या आहेत सीजेपीच्या, त्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या जात आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा। ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, नीट पुनर्परीक्षेला सामोरं जाण्याऐवजी त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी। त्यासोबतच ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत, अशा 4 मागण्या आहेत। या मागण्या सरकारसमोर ठेवल्या जात आहेत। हे निवेदन दिलं जात आहे। याआधी देखील निवेदन दिलं गेलेलं होतं 20 जुलैला आणि आता पुन्हा एकदा हे निवेदन दिलं गेलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय विठ्ठलभाई पटेल हाऊस मधली। जितेंद्र सिंग आणि जेपी नड्डा यांच्यासोबत आशुतोष रांका आणि सौरव दास यांची बैठक होतीये, चर्चा होतीये। सीजेपीचे प्रतिनिधी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यामध्ये बैठक होती। आधी ही बैठक कॉन्स्टिट्यूशनल क्लब इथे होणार होती, पण त्यानंतर बैठकीआधी त्याचं ठिकाण बदललं गेलं आणि आता विठ्ठलभाई पटेल भवन इथे ही बैठक होतीये। विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। आशुतोष रांका, सौरव दास, जितेंद्र सिंग, जेपी नड्डा यांच्यामध्ये बैठक होतीये। 4 मागण्या आहेत सीजेपीच्या, त्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या जात आहेत। त्यातली प्रमुख मागणी ही आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा। पहिल्या दिवसापासून ही मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। सरकार त्या संदर्भात नेमकं काय करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेदांत नेव आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, बैठकीची दृश्य समोर आली आहेत, बैठकीत नेमकं काय घडलं? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली आणि आधी सुद्धा सीजेपीच्या नेत्यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगितली की 3 मुख्य मागण्या आहेत आणि त्यांची पहिली मुख्य मागणी आहे म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। त्याच्याशिवाय हे आंदोलन ते मागे घेणार नाहीत आणि त्यामुळेच आपण बघतोय आशुतोष रांका त्यासोबत सौरव दास हे दोघे जण कॉंग्रेस जनता पार्टीकडनं सरकारच्या प्रतिनिधींशी भेटायला गेले। जितेंद्र सिंह त्यासोबत जेपी नड्डा हे त्यांच्याशी चर्चा करतायत। आपण बघितलं मागच्या वेळेस सुद्धा 2 दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा एक निवेदन त्यांनी दिलं होतं आणि आता सुद्धा एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा तरच हे आंदोलन मागे आम्ही घेऊ, अशा प्रकारचा पवित्रा कॉंग्रेस जनता पार्टीने घेतला आणि त्यांनी आंदोलकांचं जे म्हणणं आहे, विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे ते सुद्धा या सरकारसमोर ठेवलेलं आहे। त्यामुळे आता सरकारकडनं नेमका काय प्रस्ताव पुन्हा येतो किंवा काय म्हणणं आहे ते सगळं कदाचित कॉंग्रेस जनता पार्टीकडनं पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली जाईल। वेदांत, जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, पण त्यासोबतच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, या सगळ्या मागण्या आहेत। चर्चेची सुरुवात जरी झालेली असली तरी आजच्या या बैठकीमध्ये, आजच्या या चर्चेमध्ये तोडगा निघेल असं वाटतंय? ज्या प्रकारे आपण बघितलं सोनम वांगचूक यांना सुद्धा जेपी नड्डा भेटले, त्यांनी सुद्धा सांगितलं की 2 मागण्या म्हणजे एकूण 3 मागण्या होत्या, त्या 2 मागण्या म्हणजे गुन्हे या सगळ्या ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घेतले जातील आणि आणखी एक त्यांची मागणी जसं तू सांगितलंस की ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या मुलांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार, ती सुद्धा सरकारनं मान्य केलेली आहे। मात्र जी मुख्य मागणी म्हणजे आज सुद्धा जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यांचं असं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। सरकारने कोणा एकाकडे ती जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा द्यावा, यासाठी कॉंग्रेस जनता पार्टी आग्रही आहे आणि त्यामुळेच ही मुख्य मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। कदाचित आणखी एक फेरी चर्चेची होऊ शकते, कारण त्यांनी असं सांगितलं की नॉन निगोशिएबल अशा काही प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावासाठीच या चर्चा सुरू आहेत। यामध्ये महत्त्वाचं आपण बघितलं तर आधी जेपी नड्डा यांच्या घरी ही बैठक झाली होती, मात्र आता आपण बघितलं तर एका वेगळ्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन क्लब इथे ती बैठक झालेली आहे। त्यामुळे आता नेमकं या बैठकीत काय झालं किंवा मग माघार आंदोलक घेणार का किंवा कॉंग्रेस जनता पार्टीची भूमिका काय असेल ती कदाचित थोड्या वेळात आपल्याला कळेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे या बैठकीनंतर कॉंग्रेस जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। जेपी नड्डा, जितेंद्र सिंग, सौरव दास, आशुतोष रांका या चौघांमध्ये विठ्ठलदास पटेल हाऊसमध्ये ही बैठक झालेली आहे। निवेदन देण्यात आलेलं आहे। याआधी 20 जुलैला देखील जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निवेदन देण्यात आलेलं होतं।